नमस्कार. शासनची या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पाहणार आहोत. तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छितो, आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला चला आजचे अपडेट सविस्तर समजून चला सुरू करूया. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1982 अंतर्गत गट क व गट कर्मचाऱ्यांची विमा वर्गणीची युनिट तथा वर्गणीच्या दरात वाढ करण्याबाबत वित्त विभागाकडे दिनांक 30 जानेवारी 16 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. युनिट तसेच मासिक वर्गणी तर त्या अनुरूप मिळणारे लाभ यामध्ये दिनांक 1 जानेवारी 16 पासून सुधारित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार गट क व गट संवर्गातील सध्या अस्तित्वात असलेले युनिट तसेच वर्गणी ऐवजी खाली नमूद केल्याप्रमाणे गट विमा योजनेच्या सुधारित युनिट तसेच वर्गणी सदर योजना लागू असणाऱ्या संवर्ग गट क व गटमधील कर्मचाऱ्यांकडून जानेवारी 16 पासूनच्या वेतनातून वसुली करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. वरील प्रमाणे सुधारित युनिट व सुधारित दर दिनांक 1 जानेवारी 16 पासून लागू करण्यात आलेले आहेत. सदर सुधारित युनिट तसेच वर्गणी आदेश निर्गमित करून त्यांची सेवा पुस्तक नोंद करून घेणे आवश्यक असणार आहे. तसेच माहे जानेवारी 16 या महिन्याची सुधारित वर्गणीच्या फरकाची रक्कम बिनवारची माहे फेब्रुवारी 16च्या वेतनातून वसुली करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. शासन निर्णयानुसार शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना गट संवर्गामध्ये 3,60,000 रुपये तर गट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 2,40,000 इतकी रक्कम अदा करण्यात येते. तर कर्मचारी सेवोन्नतीनंतर कर्मचाऱ्यास त्याच्या जमा असणारी विमा गट रक्कम अधिक व्याज सह अदा करण्यात येते. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असे नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.